येथील एका तरुणाने राहुरी शहरातील एका बँकेतून 1.5 लाख रुपये रोख रक्कम काढून ती रक्कम एका पिशवीत घालून मोटारसायकलच्या हँडलला लावली आणि घरी जात होता. दरम्यान काही वेळासाठी तरुण मोटारसायकलवरून खाली उतरून थोडा बाजूला गेला. त्यावेळी अज्ञात 3 भामट्या रोख रक्कम असलेली पिशवी घेऊन धूम ठोकली. ओमप्रकाश भाऊसाहेब पानसंबळ, वय वर्ष 26, राहणार सडे, तालुका राहुरी, या तरुणाने 8 मे रोजी दुपारी 12 वाजता राहुरी शहरातील महाराष्ट्र बँकेमधून 1.5 लाख रुपये रोख रक्कम काढली. ती रक्कम एका पिशवीत घालून पिशवी मोटारसायकलच्या हँडलला लावली. त्यानंतर ओमप्रकाश पानसंबळ हा मोटारसायकलवरून घरी जात असताना राहुरी शहरातील शुक्लेश्वर चौक येथे त्याच्या खिशातून काहीतरी पडल्याचा त्याला भास झाला. त्यावेळी त्याने मोटारसायकल उभा करून तो मोटारसायकलपासून काही अंतर दूर गेला. दरम्यान ओमप्रकाश पानसंबळ या तरुणावर पाळत ठेवून असलेले 3 भामटे मोटारसायकलवरून आले. त्यांनी ओमप्रकाश पानसंबळ याच्या मोटारसायकलवर असलेली पैशाची पिशवी घेऊन नगर मनमाड रोडच्या दिशेने धूम ठोकली. ओमप्रकाश पानसंबळ याने त्यांचा पाठलाग केला, परंतु काही क्षणात ते भामटे मोटारसायकलवरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा शोध सुरू केला. या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. भर दिवसा भर पेठेत घडलेल्या या घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी.